नमस्कार बालमित्रांनो, मिशन आरंभ इयत्ता 8वी शिष्यवृत्ती सराव परीक्षा या परीक्षेच्या मिशन आरंभ या प्रकल्पांतर्गत आपण गेल्या काही दिवसांपासून तुमचं आतापर्यंत अध्यापन झालेलं आहे आणि कालपासून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी लेक्चर्स घेत आहोत। सराव प्रश्नपत्रिकेअंतर्गत काल आपण इंग्रजी या विषयाची सन 2023 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा पेपर काल आपण सोडवला होता। आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा सन फेब्रुवारी 2019 पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीचा पेपर आज आपण पाहूया। स्क्रीन शेअर केलेले आहे, आपल्या सर्वांना स्क्रीनवरती प्रश्नपत्रिका दिसत असेल। पेपर 2 सेक्शन 1 थर्ड लँग्वेज अर्थात इंग्रजीचा पेपर आपण पाहतोय। Instructions for question number 1 and 2. Read the passage and answer the question. आपल्याला पॅसेज दिलेला आहे। फर्स्ट क्वेश्चन, तो पॅसेज प्रथम आपल्याला रीड करायचा आहे, अंडरस्टँड करायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती दिलेले क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे। प्रथम आपण पॅसेज पाहूया। लुक एट युअर palm and specially the tips of your fingers closely. You will see the lines on your fingers. When it is printed on the paper, it is your fingerprint. Each person's fingerprint is unique. There are millions of people in the world, but each person has different fingerprint. Isn't it amazing? A cheat can copy your handwriting or your signature, but he can't copy your fingerprint. It belongs to you alone. Even police can use them to catch thieves and criminals. What other things can you think of that you are unique, each person? The passage is about our fingerprints. We have given information about the fingerprints. पॅसेज मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपण जर आपले हात आणि त्याचे फिंगर्स पाहिले तर आपल्याला त्याच्यावरती स्मॉल लाईन्स दिसतात, छोट्या छोट्या रेषा दिसतात आणि जर आपण आपल्या बोटांना किंवा हाताला शाई लावली आणि तो जर आपण पेपरवरती चिकटवला, जर आपण त्या पेपरवरती प्रिंट केल्या तर ती आपली फिंगरप्रिंट मिळते। We have given a fact that each person's fingerprint is unique. The word unique, या युनिक या शब्दाचा अर्थ आहे एकमेव। जगामध्ये लाखो माणसं आहेत, देयर आर मिलियन्स ऑफ पीपल्स इन द वर्ल्ड, बट ईच पर्सन हॅज डिफरंट फिंगरप्रिंट। जगामध्ये अब्जावधी माणसं असली तरीही प्रत्येकाचे फिंगरप्रिंट जे आहेत ते युनिक आहेत, म्हणजे एकाचे फिंगरप्रिंट दुसऱ्यासारखे कुठेच आपल्याला आढळत नाहीत। एक वेळ आपण चेहरे एकमेकांसारखे दिसू शकतात, but we can't see the fingerprints alike in the whole world. So त्याचे युजेस आपला शेवटच्या याच्यामध्ये सांगितलं। A cheat can copy your handwriting or your signature. एखादा फसवणूक करणारा व्यक्ती आपलं हस्ताक्षर कॉपी करू शकतो किंवा आपली सही कॉपी करू शकतो, बट ही कांट कॉपी युअर फिंगरप्रिंट्स, पण तो आपले फिंगरप्रिंट्स कॉपी करू शकत नाही। त्याच्यामुळं पोलीस कॅन यूज टू कॅच द थीव्स, त्यामुळे पोलीस काय करू शकतात, चोरांना पकडण्यासाठी फिंगरप्रिंट्सचा वापर किंवा त्याचा आधारे चोराचा शोध घेऊ शकतात। प्रश्न आपण पाहू याच्यावरती। चूज द करेक्ट ऑप्शन। चीट कांट कॉपी युअर डॅश डॅश। फसवणूक करणारा माणूस आपलं काय कॉपी करू शकत नाही। फर्स्ट वन इज palm, सेकंड वन इज हँड रायटिंग, थर्ड वन इज फिंगरप्रिंट अँड फोर्थ वन इज सिग्नेचर। पॅसेज मध्ये आपल्याला क्लिअरली दिलेलं आहे की चीट कॅन कॉपी युअर हँड रायटिंग अँड सिग्नेचर बट कांट कॉपी युअर फिंगरप्रिंट्स। आपले फिंगरप्रिंट्स कधीही ते कॉपी करू शकत नाही। त्यामुळे ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 1। क्वेश्चन नंबर 2 जर आपण बघितलं, दिस पॅसेज इज अबाउट पर्सन्स डॅश डॅश। हा पॅसेज कशाविषयी आहे? फिंगरप्रिंट्स विषयी आहे, फुटप्रिंट्स विषयी आहे, पेपर प्रिंट्स विषयी आहे, कलर प्रिंट्स विषयी आहे। आपण अगदी पहिल्या ओळीमध्ये किंवा आपण जर आपण व्यवस्थित पाहिलं तर हा पॅसेज जो आहे तो पूर्णपणे आपल्या फिंगरप्रिंट्सची इन्फॉर्मेशन आपल्याला देत असतो। ऑप्शन नंबर 1 is the correct answer for the question number 2. Question number 3 and 3 to 5 पुढच्या 3 क्वेश्चन साठी आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे।
आय थिंक हा पॅसेज आपल्या करिक्युलम मधला आहे, 6वी किंवा 5वीच्या इंग्रजीमध्ये हा पॅसेज आहे. कार्व्हर या सायंटिस्ट विषयी. Carver wanted to help the poor farmers who had small farms in Alabama. He showed them how to get good crops. These farmers grew plants like cotton because there was a profit in it. But cotton made the soil poor. Carver told them to grow crops like peanuts and beans. These crops made the soil rich again. The farmers got very good crops. In fact, the crops were so good that the farmers did not know what to do with so much of them. But Carver began to look for new uses for these plants. From peanuts, he made sugar, ink, wood polish, color soap, as many as 300 things. From sweet potato, he made 8 things. Soon, these crops were in great demand, and the farmers were happy. Question number 3 जर आपण बघितला, fill in the blanks with the proper alternatives. Dash dash made the soil poor. माती कशानं पुअर झाली म्हणजे if we read the passage, we can clearly understand that the crops cotton made the soil poor. कापसाच्या पिकानं जे काही सॉइल आहे ती पुअर बनते. आपला पॅसेज मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. नेक्स्ट वन, व्हॉट डिड कार्वर शो द फार्मर्स? So we are given here line number 3. Carver told them to grow crops like peanuts, line number 1, at the end he showed them how to get good crops. Clear answer we have given. To grow, how to get good crops will be the correct answer for the question number 4. चौथ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. Now question number 5, how many things Carver made from sweet potato? Here we are given only 8 in the passage. Second last line आपल्याला दिसतं, from sweet potato he made 8 things, and there is in the options there isn't any option which shows the 8 things. But here is a print mistake in the question paper. क्वेश्चन पेपर मध्ये प्रिंट मिस्टेक आहे त्या वर्षीच्या, त्यामुळे या प्रश्नाला सर्व विद्यार्थ्यांना हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता. ऍक्च्युअली या ठिकाणी करिक्युलम मध्ये जर आपण पुस्तक बघितलं तर त्या ठिकाणी 118 असा दिलेलं आहे आपल्याला. या ठिकाणी पॅराग्राफ टायपिंग मध्ये प्रिंट मिस्टेक असल्यानं आपल्याला फक्त त्या ठिकाणी 8 दिसतंय आणि ऑप्शन मध्ये मात्र आपला 118 दिसतंय. ऍक्च्युअली जर आपण या पॅसेजच्या आधारे बघितलं तर हे या ठिकाणी उत्तर चुकीचं आहे, पण प्रिंट मिस्टेक जर आपण कन्सिडर केली तर या प्रश्नाचं उत्तर 2 हे असू शकलं असतं. वी कॅन गेट 118 थिंग्स फ्रॉम स्वीट पोटॅटो. हा प्रश्न त्या वर्षी रद्द होता, त्याच्यामुळं प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला याचं उत्तर सापडणार नाही, पण आपण ते लक्षात ठेवावं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, चूज द अपोजिट मिनिंग ऑफ द वर्ड फ्रॉम द अंडरलाइन्ड वर्ड्स. दिलेल्या अंडरलाइन्ड वर्ड्स जे आहेत त्याचे आपल्याला अपोजिट वर्ड्स या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. Hercules was brave and strong, but his enemy was dash dash and dash dash. We have to find out the opposite words of brave and strong. If we look towards the options, option number 1, deadly and difficult. Second one, strength and weak, timid and weak. And option number 4, thin and kind.
Here, if we look towards the options, we have to find out the opposite words of brave and strong. Strong's opposite word आपल्याला weak या ठिकाणी दिसतंय, ते इतर कुठल्याही पर्यायामध्ये दिसत नाही. आपला ऑप्शन नंबर 3 मध्ये स्ट्रॉंगचा ऑपोजिट वर्ड वीक दिसतंय. अँड ब्रेव साठी ब्रेवचा वर्ड टिमिड या ठिकाणी वापरलेला आहे. थिन, स्ट्रेंथ किंवा डेडली हे ब्रेवचे ऑपोजिट वर्ड्स असू शकत नाहीत. ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट आन्सर. Next option, question number 7. Choose two correct alternatives to form the meaningful words from and complete the web. Students, we are in 8th standard and we have studied in 6th standard. Body parts, लुजोस प्रोजेक्ट नावाचा एक धडा आपला आता 6वी मध्ये होता आणि त्याच्यामध्ये आपला ह्युमन बॉडी पार्ट्स अँड ॲनिमल बॉडी पार्ट्स या सगळ्यांचा आपण स्टडी त्या ठिकाणी केलेला आहे. जर आपण ते आपल्या लक्षात असेल तर आपला सहज आपलं उत्तर सापडू शकतो. आय या शब्दाशी रिलेटेड वर्ड्स किंवा आपल्याला शोधायचे आहेत. पर्याय जर आपण बघितले, आयलिड अँड आयबॉल, दीज आर द पार्ट्स ऑफ अवर आईज. नेक्स्ट आपला जर पर्याय शोधायचे असतील तर आयलिड आणि आयब्रो हे दोन शब्द सापडतील. ऑप्शन नंबर 1 लीड विल बी द करेक्ट आन्सर. कारण ऑप्शन नंबर 4 मध्ये जे आपल्याला लीड दिलेलं आहे LEAD, इट इज द मेटल. लीड हे एक हा धातू आहे आणि तो आपल्या या ठिकाणी डोळ्याशी रिलेटेड होऊ शकत नाही. LID लीड म्हणजे झाकण. पापणीला आपण आयलिड म्हणतो आणि भुवयांना आयब्रो म्हणतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 and option number 3 will be the correct answer for the question number 7. Moving forward, question number 8. Read the information carefully and choose the specific word that is described in the clue. Many people believe that if a cat crosses your path, then your work will not be done. Many times, people believe in things which are not really logical or reasonable. It is called dash dash. If we read the paragraph silently and calmly, if we understand, many people believe that if a cat crosses your path, then your work not will be done. ग्रामीण भागामध्ये आपण आजही पाहतो की मांजर जर आडवी गेली तर म्हातारी माणसं म्हणतात की चुकीचं झालं किंवा वाईट गोष्ट झाली. मेनी टाइम्स पीपल बिलीव्ह द थिंग्स विच आर नॉट रिअली लॉजिकल ऑर रिझनेबल. अनेक वेळा आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या सोबत अशा गोष्टी पाहतो की ज्याला ऍक्च्युअल लॉजिक नसतं. ही असं केलं तर अशा पद्धतीने काहीतरी होईल. तर या गोष्टींना काय म्हटलं जातं? ट्रस्ट, फॅक्ट, फॅन्टसी और सुपरस्टिशन. ट्रस्ट विश्वास आपण म्हणू शकत नाही. फॅक्ट म्हणजे सत्य, फॅन्टसी म्हणजे काल्पनिकही त्या गोष्टी होत नाहीत. या गोष्टीसाठी सुपरस्टिशन हा शब्द आहे. जर आपल्या व्होकॅब्युलरी व्यवस्थित असेल किंवा व्होकॅब्युलरीचा आपला स्टडी चांगला असेल तर सुपरस्टिशन मीन्स अंधश्रद्धा. ही एक अंधश्रद्धा आहे की मांजरीनं जर आपली मांजर आपल्या वाटेला आडवं गेलं तर आपलं काम होत नाही. ही एक अंधश्रद्धा आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 विल बी द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, मूव्हिंग टुवर्ड्स क्वेश्चन नंबर 9. Choose two correct alternatives to complete the set of words related to oil. Oil या शब्दाशी रिलेटेड आपल्याला वर्ड्स निवडायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला चार्ट मध्ये किंवा त्या कोड्यामध्ये ज्या गोष्टींपासून ऑइल बनतं अशा ग्रेन्सची नावं दिलेली आहेत आणि ती आपल्याला शोधायची आहेत. आपण जर पॅसेज मध्ये काळजीपूर्वक पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला नंबर 2 नंबरच्या लाईन मध्ये पहिला एम सोडल्यानंतर उभं अक्षर जे दिसतं SESAME, सीसेम. अँड ऑप्शन नंबर 4 ऑलिव्ह हे सुद्धा आपल्या या पॅसेज मध्ये सापडतं. पहिल्या लाईनलाच आडवी लाईन जर आपण बघितली एम सोडल्यानंतर तर OLIVE ऑलिव्ह. ऑप्शन नंबर 3 अँड ऑप्शन नंबर 4 हे दोन्ही ग्रेन्स किंवा ऑइल सीड्स आपल्याला सापडतात. त्यामुळं सीसम and oil, option number 3 and option number 4 will be the correct answer for this question. Next question, question number 10. Choose the correct alternative for the underlined verb. Leelavati was fond of flowers. She loves to watch the lovely lotus that stood straight in water. आपल्याला अंडरलाइन केलेल्या
वर्बच्या ठिकाणी करेक्ट वर्ब आपला वापरायचा आहे. जर आपण सेंटेन्स पाहिलं तर लीलावती वॉज फॉन्ड ऑफ फ्लॉवर्स, मराठीमध्ये आपण बघितलं तर दिस सेंटेन्स इज गिव्हन इन पास्ट टेन्स. सेकंड सेंटेन्सचा सुद्धा अर्धा पार्ट जर आपण पाहिला, दॅट स्टूड स्ट्रेट इन द वॉटर, हा सुद्धा पास्ट मध्ये आहे. अँड अंडरलाईन केलेलं जे काही पार्ट आहे लव्ह, हा वर्ड जो आहे आपला सिंपल प्रेझेंट मध्ये दिलेला आहे. आणि आपल्या या ठिकाणी वाक्य पास्ट मध्ये असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सिंपल पास्टचा फॉर्म वापरायचा आहे. सिंपल पास्टची रचना जर आपल्याला माहिती असेल तर सब्जेक्ट प्लस V2 पास्ट ऑफ द वर्ब, ज्याला आपण म्हणतो सब्जेक्ट प्लस पास्ट ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट, अशा पद्धतीची रचना असते. त्यामुळे लव्ह या शब्दाचा, या वर्बचा पास्ट जर आपण बघितला तर तो असतो लव्ह, ईडी लागून त्याचा पास्ट बनतो. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 विल बी द करेक्ट आन्सर फॉर द क्वेश्चन नंबर 10. Lilavati was fond of flowers. She loved to watch the lovely lotus that stood straight in the water. Option number 1 हे पहिलं त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 11, आपल्या इथं पुन्हा एक पझल कोड दिलेला आहे. आपला तिन्ही ठिकाणी एकच वर्ड वापरायचा आहे. आपल्याला ग्रेन्स दिलेला आहे, सेल्स दिलेला आहे, तृणधान्यांची नावं या ह्याच्यामध्ये दिलेली आहेत. आणि हे जर आपण या ठिकाणी चारही वर्ड ठेवून बघितले तर आपण ए हा शब्द त्या ठिकाणी परफेक्टली बसतोय. पहिल्या आडव्या लाईनला आपण ए जर ठेवला तर बाजरा हा शब्द तयार होतो. दुसऱ्या उभ्या लाईनला जर ठेवला तर जोवार, WAR जोवार हा शब्द तयार होतो. आणि आडवी लाईन दुसरी जर बघितली आपण तर WHEAT व्हीट हा शब्द तयार होतो. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. हे जर लेटर आपण त्या ठिकाणी ठेवलं तर तीनही वर्ड जे आहेत ते करेक्टली स्पेल्ड होत आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 विल बी द करेक्ट आन्सर फॉर द क्वेश्चन नंबर 11. Next one, Farida spoke with his friends about celebration of Science Day in school. Other friends expressed the views. Choose one correct option. Farida spoke with his friends. मित्रांनो या ठिकाणी आपलं एक करेक्शन दिसतंय. फरीदा हे आपण जर त्यांचं बघितलं तर मुलीचं एक सामान्यतः मुलीचं नाव असतं आणि या ठिकाणी प्रोनाउन हिज वापरलेलं आहे. तर या ठिकाणी आवश्यक होतं. तिनं सायन्स डे सेलिब्रेशन विषयी तिचे वेज किंवा तिचे ओपिनियन्स व्यक्त केलेले आहेत. आणि अदर फ्रेंड्स एक्सप्रेस देअर व्ह्यूज. व्हाय नॉट, लेट्स डू, यू आर राईट अँड ट्रू, दीज आर द 4 एक्सप्रेशन्स ऑफ हर फ्रेंड्स. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर डिसएग्री होऊ शकत नाही. यू आर राईट, लेट्स डू किंवा ट्रू हे तिन्ही ऑप्शन आपल्याला डिसएग्री दाखवत नाही, ते तिन्ही सहमती असताना दाखवतात. ऍग्रीड विथ फरीदाज ओपिनियन, अँग्री होऊ शकत नाही. आणि शोड सॉरो हे होऊ शकत नाही. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असेल की ऍग्रीड विथ फरीदाज ओपिनियन. फाइंड द ऑड सेंटेन्स आउट, चूज वन अल्टरनेटिव्ह. आपल्याला वेगळा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. वाक्याकडे जर काळजीपूर्वक आपण बघितलं तर लगेच आपल्याला उत्तर त्याचं सापडतं. व्हॉट हॅड लक, what did he do in the evening, how did you spend your holiday, and how was your holiday. चारही सेंटेन्सेस जे आहेत ते WH च्या वर्डनं सुरू झालेले आहेत. पण काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला सुरुवातीच्या शब्दाबरोबर शेवटचं जे काही विरामचिन्ह असतं ते सुद्धा पाहावं लागतं. आणि या 3 वाक्यांमध्ये शेवटी क्वेश्चन मार्क आहे. 3 सेंटेन्सेस हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत आणि फर्स्ट सेंटेन्स हे मात्र एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. त्यामुळं पहिलं वाक्य हे त्यातलं वेगळा पर्याय निघेल. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. ऑप्शन क्वेश्चन नंबर 14, क्रिस्टिना फेल्ट द कूल वेट सँड डॅश डॅश हर फीट अँड रिलॅक्स. पायाच्या खाली क्रिस्टिनाला थंड आणि वेट ओलसर असणारी वाळू डॅश डॅश हर फीट अँड रिलॅक्स. बिहाइंड, इन, इनटू ऑर बिनीथ. बिहाइंड म्हणजे पाठीमागं, पायाच्या पाठीमागं ओली वाळू लागली तर आपल्याला जाणवत नाही. इन पायाच्या आत ऑप्शन नाही. इनटू पायाच्या आतमध्ये हा सुद्धा ऑप्शन नाही. बिनीथ पायाच्या खाली, वाळू पायाच्या खाली आल्यानंतर वेट फील होते अँड रिलॅक्स फील होतं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 15, चूज वन करेक्ट कंजंक्शन टू जॉइन 2 sentences. शी stopped running, she was tired. तिनं पळायचं थांबवलं, ती थकलेली होती. अशी 2 वाक्य आपल्याला दिलेली आहेत. त्याच्यामध्ये जर आपल्याला कंजंक्शन वापरायचं, उभयन्वयी अव्यय वापरायचं आहे
तर आपण या ठिकाणी कोणतं होतं जर बघितलं बट, परंतु या ठिकाणी होणार नाही, अँड होणार नाही, बिकॉज आणि इफ यापैकी जर आपण बघितलं बिकॉज यामध्ये प्रॉपरली यूज करता येईल, कारण तिनं पळायचं थांबवलं कारण ती थकलेली होती, असं वाक्य या ठिकाणी आपलं तयार होतं. ऑप्शन नंबर 3 बिकॉज शुड बी द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 16, ही डॅश डॅश मूव्ड टू सी द इल मॅन लाइंग हेल्पलेस बाय द साइड ऑफ द रोड. क्वेश्चन नंबर 16 जर आपण बघितला, ही डॅश डॅश मूव्ड टू सी, इथं पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर हे वाक्य काल जर आपण बघितलं तर पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. ही वॉज होणार नाही, कारण सहाय्यकारी क्रियापदानंतर व्ही वापरलेलं आहे आणि विल आणि कॅन या दोन्ही नंतर आपण क्रियापदाचं मूळ रूप वापरतो, त्यामुळे पहिला आणि तिसरा पर्याय आपोआप कट होणार आहे. वेअर बिंग आपण वापरायचं ठरवलं तर करता अनेक वचनी हवा असतो, या ठिकाणी करता ही दिलेला आहे, त्याच्यामुळे वेअर बिंग हा सुद्धा पर्याय होत नाही. ऑप्शन नंबर 2 ही वॉज मूव्ड हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर असेल क्वेश्चन नंबर 60 साठी. 17, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. द बेल हॅड ऑलरेडी रंग व्हेन आय रीच द स्कूल. काल अशाच प्रकारचं एक वाक्य आपण अभ्यासलं होतं. हॅड प्लस V3 किंवा टू हॅवचं रूप प्लस V3 असे जर स्ट्रक्चर असेल तर परफेक्ट टेन्स असतो. मग तो परफेक्ट प्रेझेंट आहे, पास्ट आहे की फ्युचर आहे हे आपल्याला टू हॅवचं कुठलं रूप वापरले त्याच्यावरती डिपेंड असतं. या ठिकाणी टू हॅवचं हॅड हे रूप वापरलेलं आहे. हॅड हे रूप परफेक्टच्या पास्ट टेन्स मध्ये वापरलं जातं. हॅड रन, हॅड प्लस V3 हे जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर परफेक्ट पास्ट मध्ये वापरलेलं असतं, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 विल बी द करेक्ट आन्सर फॉर द क्वेश्चन नंबर 17. Choose one correct alternative which has similar meaning in the sentence given. The Prime Minister is going to visit Australia next week. याचं जर आन्सर आपलं बघायचं झालं, सिमिलर इन मिनिंग आपल्याला विचारलं त्यांनी. पहिला आहे द प्राईम मिनिस्टर विल व्हिजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक, वुड व्हिजिट, मस्ट व्हिजिट अँड मे व्हिजिट. तर न्यूजच्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एखादी गोष्ट उद्या किंवा प्लॅन असते पुढच्या भविष्यामध्ये, तेव्हा त्या ठिकाणी इज गोइंग टू चा वापर केला जातो. इथं विल व्हिजिट हे करेक्ट आन्सर असेल. 18 साठी प्राईम मिनिस्टर विल व्हिजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक, पुढच्या आठवड्यामध्ये पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला भेट देतील. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. सुनील आस्क व्हॉट कॅन वी डू. आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये WH क्वेश्चन जर आपल्याला इनडायरेक्ट करायचं असेल तर व्हॉट हा जॉइनिंग वर्ड वापरला असतो, आपला वापरलेला आहे त्यांनी. सुनील आस्क व्हॉट वी. आता या ठिकाणी इंट्रॉगेटिव्हचं इनडायरेक्ट करत असताना आपल्याला असर्टिव्ह मध्ये कन्वर्जन करावं लागतं. हेल्पिंग पुढे आणि त्याच्या अगोदर सब्जेक्ट घ्यावा लागतो. तर वी आणि कॅन या दोन शब्दाची अदलाबदल होईल. वी पहिल्यांदा येईल, कॅन नंतर जाईल. वी साठी आपण इनडायरेक्ट मध्ये दे वापरतो आणि कॅनचं पास्ट मध्ये कुड होतं, म्हणजे व्हॉट दे कुड डू असं उत्तर असेल. ते आपण ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला दिसतं. व्हॉट दे कुड डू आणि शेवटी फुल स्टॉप असतो. ऑप्शन नंबर 2 विल बी द करेक्ट आन्सर. चूज द करेक्ट ऑप्शन. डिअर सोल्जर्स, you sacrifice so much to keep our country safe. Thank you for your bravery. Thank you for your dedication and your service to our country. You all are our heroes. Once again, thank you to all. What is this note all about? ही नोट कशाविषयी आहे? इन्व्हिटेशन, परमिशन, थँक्स गिव्हिंग और रिक्वेस्ट. आपण जर बघितलं तर या पॅसेज मध्ये सोल्जर्सला थँक्स केलेलं आहे, आभार मानलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी थँक्यू हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे ही नोट जी आहे थँक्स गिव्हिंग साठी वापरलेली असणार आहे. क्वेश्चन ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 21, फ्रॉम द सेंटेन्सेस ऑफ सुपरलेटिव्ह डिग्री बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. मोस्ट प्रेशियस, गोल्ड आणि मेटल. आपण जर बघितलं तर मोस्ट प्रेशियस हा शब्द किंवा हे ऍडजेक्टिव्हचं फॉर्म आपण सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये वापरत असतो आणि या सेंटेन्स मध्ये गोल्डची कंपॅरिझन जी आहे ती इतर सर्व मेटलची केलेली आहे, म्हणजे गोल्ड या वाक्यामध्ये सुप्रीम पोझिशनला आहे. त्यामुळं गोल्ड इज द मोस्ट प्रेशियस देन एनी अदर मेटल
हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. सोनं हा इतर कोणत्याही धातूपेक्षा मौल्यवान धातू आहे. गोल्ड इज नॉट मोस्ट प्रेशियस मेटल, हे चुकीचं आहे. नो अदर गोल्ड, हे स्ट्रक्चरच चुकीचं आहे. अँड गोल्ड इज द मोस्ट प्रेशियस मेटल, हे पण सेंटर स्ट्रक्चर चुकीचं आहे. गोल्ड इज द मोस्ट प्रेशियस दॅन एनी अदर मेटल, हे या ठिकाणी अचूक उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 22, SMS लँग्वेज वरती बेस असणारा हा प्रश्न आहे. सन स्माइल्स फॉर यू, ट्रीज डान्स फॉर यू, बर्ड सिंग फॉर यू, अँड दिस इज द बर्थडे नोट फॉर यू. 4 ठिकाणी आपल्याला 4 हा अक्षर वापरलेला आहे, 4 हा नंबर वापरलेला आहे. आपल्याला त्याचं जर आपल्याला वर्ड मध्ये करायचं झालं तर SMS लँग्वेज मध्ये FOR फॉर साठी 4 हा आकडा काढला जातो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट आन्सर असेल. आपण जर पॅसेज मध्ये फॉर हा शब्द ठेवला तर आपण ते पडताळणी करू शकतो. नेक्स्ट वन, चूज 2 ऑप्शन्स विच आर रिलेटेड विथ द गिवन स्लोगन्स. बुक्स आर आवर बेस्ट फ्रेंड, read, lead and succeed. Today a reader, tomorrow a leader, and books train your mind to help you to be kind. 4ही पर्यायांमध्ये आपल्याला बुक्स किंवा रीड हे 2 शब्द कॉमन आढळतात आणि आपल्याला 2 ऑप्शन्स निवडायचे आहेत. इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग बुक्स, वेज ऑफ काइंडनेस, कीज टू सक्सेस अँड बेनिफिट्स ऑफ रिडिंग बुक्स. रीडिंग आणि बुक्स हे दोन्ही शब्द कॉमन आहेत. 4ही स्लोगन्स मध्ये आपल्याला रिडिंगचं महत्व दिलेलं आहे. त्यामुळे इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग बुक्स अँड बेनिफिट्स ऑफ रिडिंग बुक्स, these will be the correct answers for this question. Read the conversation between the librarian and the student. Choose the correct option and complete it. Student says, can you dash me Oxford dictionary? Librarian says, sorry, it's dash to someone. No problem, I will take it some other time. I will take it some other time असं म्हटलं, याचा अर्थ त्याला त्या दिवशी मिळालेली नाही. सॉरी या शब्दावरून आपल्याला कळतं. कॅन यू डॅश मी, तुम्ही मला देऊ शकता का, या ठिकाणी लेंड हा शब्द येईल. आणि इट्स डॅश टू समवन, वाईट, ब्रॉड, एक्सपेन्सिव्ह. आपण जर लायब्ररीशी रिलेटेड बघितलं तर इश्यू करणे हा शब्द त्या ठिकाणी येतो. त्यामुळं लेंड आणि इश्यू, ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन, फाइंड द ऑड बलून फ्रॉम द फॉलोइंग. 4 आपल्याला शब्द दिलेले आहेत बलून्स मध्ये. स्विमर, स्कुबा डायव्हर, ऍस्ट्रोनॉट अँड सेलर. आपण जर बारकाईने बघितलं 4 शब्दांचे अर्थ पाहिले तर स्विमर म्हणजे पोहणारा जलतरणपटू, स्कुबा डायव्हर म्हणजे स्कुबा डायव्हिंग समुद्रामध्ये जे केलं जातं, सेलर म्हणजे समुद्र खलाशी आपण त्याला म्हणतो, आणि ऍस्ट्रोनॉट याला आपण अंतराळवीर म्हणतो. व्यवस्थित आपण जर बघितलं तर स्विमर, स्कुबा डायव्हर अँड सेलर, these 3 words are related to the sea or water and astronaut is related to the space or sky. त्यामुळं astronaut will be the correct answer for question number 25. Thus we have completed today's question paper. I hope you all understand well. Thank you.